Tulio in grade 6, and again welcome to my channel Vidya Craft. From hot sunny days to cool rainy weather, how does the monsoon change everything? Let's find out in this beautiful poem. Unit 1 1.1 मान्सून. रखरखत्या उन्हापासून अगदी हिरवीगार टवटवीत झाडं कशी दिसतात आपल्याला आणि नद्या दुथडी भरून वाहतायत, ज्या कोरड्या पडल्या होत्या. हा जो निसर्गातला बदल आहे, हा बदल मान्सून पूर्वीचा आणि मान्सून मधला आहे. तर हा बदल कसा होतो आहे, तर ह्या कवितेमध्ये आपण पाहणार आहोत. द प्री ऍक्टिव्हिटी. आता यामध्ये बघा, पहिली ऍक्टिव्हिटी जी दिलेली आहे ती काय आहे? लेट्स एक्सप्लोर. नेम द 5 seasons of India and tell one feature of each. आपल्याला भारताचे जे 5 सीझन्स आहेत, ऋतू आहेत, ते सांगायचे आहेत. आणि फीचर म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्यही सांगायचं आहे. वन फीचर ॲट लिस्ट. आता 5 seasons of India are: first one is summer, उन्हाळा. Second one is monsoon, पावसाळा. Third one is autumn, autumn म्हणजे शिशिर ऋतू. Fourth one is winter, हिवाळा. And fifth one is spring, our favorite season, वसंत ऋतू. The first season is summer, उन्हाळा. आता आपण तो चांगलाच अनुभव घेतो आहे त्या उन्हाळ्याचा. Summer is the hottest season of the year. बघा काय फीचर सांगितलंय. सगळ्यात उष्ण सीझन आहे हा, सगळ्यात उष्ण ऋतू आहे. It happens because the earth tilts towards the sun. आता हा उष्ण ऋतू का आहे, तर अर्थ आहे म्हणजे पृथ्वी जी आहे ती सूर्याकडे थोडी कललेली असते, थोडीशी झुकलेली असते. आणि त्यामुळे काय असतं, हा जो ऋतू आहे उन्हाळा अतिशय तीव्र कडाक्याचा असतो. नेक्स्ट one is monsoon, पावसाळा. It is our favorite season. Monsoon brings a large amount of rain to many areas. बघा, पावसाळ्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी मिळतं, पाऊस मिळतो. या ऋतूमध्ये पावसाळा हा जो ऋतू आहे, या ऋतूमध्ये आपल्याला काय मिळतं आहे? पाऊस मिळतो आणि खूप मोठा परिसर पावसाने व्यापलेला असतो. आता राजस्थान सारखे असे काही भाग आहेत की तिकडे पाऊस जरा कमी पडतो, परंतु ऑलमोस्ट भारतामध्ये तरी सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. द टेम्परेचर बिकम्स लोअर आफ्टर रेनफॉल. आता पावसामुळे काय बदल होतो, तर हे जे उष्णता आहे, तापमान आहे, हे तापमान थोडंसं कमी होतं, थंडावा मिळतो. म्हणून तर आपण पावसाची वाट पाहत असतो. नेक्स्ट वन इज ऑटम. ऑटम म्हणजे शिशिर ऋतू. म्हणजे हिवाळा सुरू होण्यापूर्वी जो ऋतू असतो त्याला आपण ऑटम किंवा शिशिर असं म्हणतो. आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? व्हॉट इज द फीचर ऑफ दिस सीझन? लेट्स सी. द वेदर इज कूल, थंड असतं, अँड कम्फर्टेबल, आरामदायी, आल्हाददायी असं असतं. Leaves of many trees turn yellow, orange or brown and fall. झाडांची पानं असतात ती काय होतात? जी हिरव्या रंगाची पानं असतात ती पिवळी होतात, भगवी होतात किंवा तपकिरी होतात आणि ती पडतात, पानगळ सुरू होते. म्हणजे पानगळीचा महिना म्हणून सुद्धा या महिन्याची, या ऋतूची ओळख आहे. Next one is winter. Winter is the coldest season of the year.
हिवाळा, मुख्य हिवाळा, सगळ्यात थंड वातावरण असणारा ऋतू भारतातला, तर याला आपण विंटर असे म्हणतो. Days are shorter and nights are longer. हिवाळ्यामध्ये दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते. तर ह्या विंटरचं हे काय आहे? फीचर आहे. आता आपण Now it is time to listen and sing. Let's sing with me. The sun is shining oh so hard. The land has dried, it's so parched. The fields are hungry, rivers thirsty. The fields are hungry, rivers thirsty. Oh rain, rain, come our way. Oh rain, rain, come our way. Rain, rain is on her way. Feathers spread the peacock's way. The clouds are dark, hark the lark. The clouds are dark, hark the lark. Rain, rain, she's on her way. Rain, rain, she's on her way. The clouds they gather, dash and thunder, bolts of lightning streak and shimmer. Pit pat I feel a drop, pit pat I feel a drop. Oh rain, rain, she has come her way. Oh rain, rain, she has come her way. The fields are drenched, the land is soaked, the trees have bathed, the rivers host, the earth is happy, green and cheery. The earth is happy, green and cheery. Oh, rain, rain, come again. Oh, rain, rain, come again. आता आपण डिटेल बघूया की कवितेमध्ये काय म्हणायचं आहे. आता बघा कविता कशी सुरू झाली. The sun is shining oh so hard. बघा सूर्य खूप प्रखरपणे तळपून प्रकाशतोय. उन्हाची तीव्रता खूप जास्त झाली. म्हणजेच काय, the hot sun is shining brightly. The weather is dry and the heat is unbearable. आता एवढा उकाडा झालेला आहे की ते आपण सहन करू शकत नाही. Next line is the land has dried, it's so parched. बघा जमीन पूर्णपणे काय झालेली आहे, सुकली आहे, पूर्ण रखरखीत झाली आहे, कोरडी. एवढी कोरडी झाली आहे उष्ण तीव्र प्रकाशाने उन्हाने की तिला भेगा पडल्या आहेत. पार्च म्हणजे अत्यंत कोरडी जमीन होणं. व्हेरी ड्राय अँड हॉट. आता ड्राय आणि हॉट कशामुळे झालेली आहे, सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे. द सन इज शायनिंग. बघा फर्स्ट लाईन इज व्हॉट, द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. सन शायनिंग कसं करतोय, एकदम हार्ड. त्यामुळे वेदर कसं झालेलं आहे, ड्राय. इट इज अनबेरेबल अँड पार्च झालेली आहे लँड. लँड पार्च झाली आहे म्हणजे व्हेरी ड्राय, कोरडी झालेली आहे आणि उष्ण ही झालेली आहे. The fields are hungry, rivers thirsty. Fields म्हणजे शेत. शेत काय झालेली आहेत, शेत भुकेलेली आहेत. कशासाठी भुकेलेली आहेत, तर पावसाअभावी बघा शेत कोरडी पडली आहेत. पिकं न उगवल्यामुळे काय झालं, जमीन ना जणू अन्नासाठी आसुसली आहे. जर पाऊस नाही पडला तर ह्या जमिनीमधून
पिकं कशी येणार? रखरखीत उन्हामुळे, कडक उन्हामुळे जमीन पूर्ण कोरडी पडलेली आहे आणि जमीन स्वतःच भुकेलेली आहे. कशासाठी? तर पाण्यासाठी, त्या अन्नासाठी. पाऊस नाही तर काय होणार आहे? पिकं येणार नाही. रिव्हर्स थर्स्टी म्हणजे नद्या तहानलेल्या आहेत. नदी पात्र कोरडी पडलेली आहेत आणि पाण्याचा प्रवाह आटल्यामुळे नद्या स्वतःच पाणी पाजण्यासाठी असमर्थ आहेत. बघा, रिव्हर्स थर्स्टी दिसतंय का तुम्हाला कुठे पाणी? केवढूस पाणी आहे. हे पूर्ण गावाला पुरेल का? आणि पाणी मिळावं म्हणून ह्या कवीने काय केलेलं आहे? पाण्याची किती गरज आहे, कसं वातावरण आहे, हे यांनी आपल्याला फर्स्ट स्टांजा मधून दाखवलेलं आहे. किती विदारक दृश्य आहे. निसर्गाचं अत्यंत विदारक दृश्य, कोरड्या परिस्थितीचं वर्णन या कवीने फर्स्ट स्टांजा मध्ये केलेलं आहे. रिव्हर्स तहानलेले आहेत म्हणजे तहान, बाकीच्या माणसांची तहान कशी भागवणार? Oh, rain, rain, come away. Oh, rain, rain, come away. अरे पावसा पावसा आमच्या दिशेने ये. जर एखाद्याला किंवा निसर्गाला पावसाची खूप गरज असेल, शेतीसाठी, उकाड्यासाठी, आराम मिळवण्यासाठी, त्यासाठी आशेने, हा पोएट आहे, कवितेचा कवी आहे, तो म्हणतो आहे, अरे पावसा पावसा ये आमच्या मार्गावर ये. आम्हाला तुझी गरज आहे, निसर्गाला गरज आहे. या उकाड्यापासून आमचं संरक्षण व्हावं म्हणून तुझी आम्हाला गरज आहे. शेतीसाठी, पाण्यासाठी तुझीच आम्हाला गरज आहे. ओ रेन रेन कम आवे, ओ रेन रेन कम आवे. आता नेक्स्ट वन. Rain, rain is on her way. Rain, rain is on her way. आता बघा रेन आहे ना, हिला हर, हा हर शब्द आहे. तर इंग्लिश मध्ये पावसाला स्त्रीलिंग संबोधतात. आता आपल्या मराठीमध्ये आपण पावसाला काय म्हणतो? हा पाऊस बघ कधी पडतो, तो पाऊस आला बघ. हा, तर पाऊस आला म्हणजे आपण मराठीमध्ये पुल्लिंग समजतो. आपण पुल्लिंग आपण आहे पाऊस असं समजतो. तर इंग्रजीमध्ये पावसाला हर वे म्हणजे स्त्रीलिंग, स्त्रीलिंग आहे इंग्लिशमध्ये पाऊस, आणि तोच मराठीमध्ये पाऊस आपण पुल्लिंग असे संबोधतो. आता बघा पावसाची सुरुवात होणार आहे. त्या कवीला, त्या पोएटला आशा आहे की पाऊस त्याच्या मार्गावर आहे आणि लवकरच तो धडकणार आहे. तर आशेने तो या पावसाकडे बघतोय आणि ही ओळ त्याला सुचलेली आहे. Rain, rain is on her way. Rain, rain is on her way. Next. Feather spreads the peacock's way. म्हणजे काय? पिसे पसरून मोराचे डोलणं सुरू झालेलं आहे. म्हणजे थुई थुई मोर नाचायला लागलेला आहे. आणि इथे बघा मोराचं अत्यंत सुंदर आणि मोहक तुम्हाला चित्र पाहायला मिळतंय. म्हणजे मोराने काय केलेले आहेत? आकर्षक रंगबेरंगी पिसं पूर्णपणे पसरलेली आहेत. आणि पीकॉक स्वे म्हणजे मोराचं डोलणं. तुम्हाला माहित आहे मोर आपल्या पिसाऱ्यासह एका विशिष्ट लयीमध्ये किंवा दिमाखामध्ये किंवा तोऱ्यामध्ये डोलत असतो. तर म्हणजे मोर सुद्धा तुझी वाट पाहतो आहे असं या पोएटला म्हणायचं आहे.
The clouds are dark, hark the lark. The clouds are dark. आभाळात काळे ढग जमा झालेले आहेत. अगदी गडद काळे ढग. Hark the lark. लार्क हा एक गोड गाणारा पक्षी आहे. हार्क म्हणजे लक्षपूर्वक ऐका. पहाटेच्या वेळी आकाशात उडून हा पक्षी गाणी गात असतो. अतिशय मधुर गाणी गात असतो. एकूणच या ओळीमधून काय म्हणायचं आहे पोएटला की निसर्गातील विरोधाभास पहा. गडद काळे ढग झालेले आहेत. पक्ष्याचं गोड गाणं ऐका आणि निदान पावसा पावसा तू हे सगळं ऐक पण तू आमच्यासाठी ये असं पोएट त्याला आशेने म्हणत असतो आणि त्या पोएटला माहित आहे की पाऊस त्याच्या मार्गावर आहे आणि आशेने सुद्धा तो बघत आहे. Rain, rain, she's on her way. Rain, rain, she's on her way. पाऊस, पाऊस तो आता येत आहे. आता इंग्लिश मध्ये ती येत आहे, पण आता मराठीत बोलताना आपण तो येत आहे. आता बघा, पावसाकडे तो आशेने पाहतोय कवी, की आता पाऊस पडण्याची शक्यता झालेली आहे. आणि हे आपल्याला कसं कळतंय तर बघा, काळे काळे ढग आकाशामध्ये आलेले आहे. म्हणजे पावसाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे. आता पाऊस आपल्याला येणार आणि भेटणार. The clouds they gather, dash and thunder. The clouds they gather. Gather म्हणजे एकत्र येणे, जमा होणे. Clouds म्हणजे ढग. ढग जमा होत आहेत. Dash and thunder. Dash म्हणजे वेगाने आदळणे आणि थंडर म्हणजे विजांचा कडकडाट किंवा गडगडाट. म्हणजे काय की ढग जमा होत आहेत एकमेकावर. डॅशिंग म्हणजे आदळत आहेत आणि थंडरिंग करतायत. थंडरिंग मीन्स कडकडाट किंवा गडगडाट असा आवाज करताहेत. Bolts of lightning streak and shimmer. आता इथे बघा, ही विजेची बघा अशी लकीर दिसते आहे ना, रेग दिसते की नाही. तर ही रेग बघा, ही रेग काय करते आहे, शिमर होते. शिमर म्हणजे चमकणे, लुकलुकणे. आणि स्ट्रेक म्हणजे ही बारीकशी रेष आणि छटा. ते काय होतंय, या आभाळातून आपल्याला दिसत आहे. म्हणजेच काय की सडन atmospheric events and light effects. This refers to a single sudden discharge of electricity during a thunderstorm. जेव्हा विजा चमकतात, कडकडतात तेव्हा अचानकपणे अशी ही एक बारीकशी छटा, अशी लुकलुकणारी बारीकशी छटा म्हणजे वीज चमकत आहे. थोडक्यात काय की वीज आभाळात आकाशात चमकत आहे. म्हणजे पावसाची काय झाली आहे, चाहूल लागलेली आहे. पावसाचं आगमन होणार आहे. स्ट्रेक. स्ट्रेक अर्थ आहे फ्लॅश ऑफ लाईट. म्हणजे बारीक छटा, अशी रेघ ही सारखी जी आपण म्हणजे वीज चमकते ना, अशी लुकलुकते, त्याला आपण स्ट्रेक असे म्हणतो. Shimmer, shine with the soft light that seems to be moving. म्हणजे लुकलुकणे, चमकणे याचा अर्थ असा आहे. आता म्हणजे it describes a soft, slightly vibrating of waving light. Means आकाशात विजेमुळे उमटणारी पांढरी तेजस्वी रेषा. आकाशातून जमिनीवर पडणारी किंवा चमकणारी वीज. Sudden dazzling visual effects. Pat, I feel a drop. Pit, pat, I feel a drop. हे पावसाच्या थेंबाचा आवाज दर्शवत आहे. टप टप दर्शवण्यासाठी वापरलं जाणारं इंग्रजी उद्गारवाचक शब्द आहे हा.
याचा संदर्भ पावसाची सुरुवात होण्याची आहे. टप टप मला पाण्याचा थेंब जाणवत आहे, असं कवी आपल्याला सांगत आहे. पिट पॅट, साऊंड ऑफ टॅपिंग रेनड्रॉप्स. टप टप असा पावसाचा आवाज येतो ना, त्या आवाजाला आपण इंग्लिशमध्ये पिट पॅट असे म्हणतो. Oh rain, rain she has come her way. अरे पाऊस, पाऊस तो त्याच्या मार्गाने आलेला आहे. परत सांगते, पावसाला इथे स्त्रीलिंग शी. शी हे स्त्रीलिंग दर्शवणारं सर्वनाम वापरलेलं आहे. पाऊस इन इंग्लिश स्त्रीलिंग, फेमिनाइन. The fields are drenched, the land is soaked. The fields म्हणजे शेती किंवा शेतजमीन. are drenched म्हणजे शेतजमीन भिजून चिंब झालेली आहे. The land म्हणजे ही भूमी, जमीन. is soaked पूर्णपणे मुरलेली आहे, पाण्यामध्ये पूर्णपणे भिजलेली आहे. त्याच्यातून सुद्धा पाणी वाहतंय. जसं कडधान्य सोक होतं, भिजतं आणि टम्म फुगतं, तशी ही शेत जमीन किंवा जमीन, द लँड, पूर्णपणे अशी पाण्याने काय झालेली आहे, ओली चिंब झालेली आहे. म्हणजे सगळीकडे शेतजमीन पूर्णपणे भिजले आणि वातावरण कसं आहे, प्रसन्न आहे. या वाक्यातून, या ओळीमधून कवी हे आपल्याला सुचवत आहे. ड्रेंच मीन्स कम्प्लिटली वेट, पूर्णपणे भिजणं. इथे आपलं काय, शेत भिजलेली आहेत, आपण सुद्धा भिजतो पाण्यामध्ये. The trees have bathed, the rivers holds. The trees have bathed, झाडांनी स्नान केलं आहे. त्याने स्वतः घेतलं ना स्नान. आणि कशामुळे घेतलं स्नान हे? पावसामुळे. पावसाने त्यांना स्नान दिलं आणि ह्या पावसामुळे झाडं धुतली गेली. झाडं धुतली गेली, त्यांच्यावरचा जी माती होती ती निघाली आणि झाडं आता कशी झालेली आहेत, टवटवीत आणि स्वच्छ, हिरवीगार. आणि त्यामुळे सगळीकडे त्या झाडांचं तेज पाहावंसं वाटतंय. The rivers hose, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे नद्यांचा प्रवाह वाढला आहे. नद्यांच्या पाण्याचा वेग वाढला आहे. जसा एखादा वॉटरचा पाईप फवाऱ्यासारखा झाला आहे, तसं फवारे मारल्यासारखं नदी आपलं खळाळणारं पाणी सोडते आहे, फेकते आहे आणि आनंदाने वाहते आहे. See the changes the monsoon brought. What the changes monsoon brought here? The change is that the trees turn into green color. They look fresh. They look beautiful. त्यांच्या अंगावर, पानांवर जी माती होती ती सगळी निघाली आणि त्यामुळे झाडं अशी टवटवीत, स्वच्छ आणि फ्रेश दिसत आहेत. नदी सुद्धा भरभरून वाहते आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, असं पोएट आपल्याला सांगत तर आहेच, परंतु हे वातावरण आपण सुद्धा प्रत्येक पावसाळ्यामध्ये अनुभव या वातावरणाचा घेत असतो. होज, होजचा अर्थ आहे the rivers flew strongly as if spraying water. म्हणजे जोराने, अगदी वेगाने नदी काय करते आहे, वाहते आहे. कारण दुथडी भरून वाहणे, कारण नद्या पावसाने भरलेल्या आहेत आणि जिकडे मार्ग मिळेल तिकडे ती खळखळून अशी वाहत आहे. आगमन झालेलं आहे. पावसानं हे शेत जमीन पूर्णपणे नाहून निघालेली आहे, ओली चिंब झालेली आहे आणि त्यामुळे ही जी जमीन आहे, शेत जमीन आहे किंवा साधी जमीन आहे,
ही अर्थ आहे, ही पृथ्वी आहे. ही पृथ्वी पूर्णपणे आनंदी आहे, हिरवीगार आहे आणि प्रसन्न आहे. आणि हा जो चमत्कार झालेला आहे, हा वातावरणाचा बदल झालेला आहे, हा बदल झालेला आहे तो केवळ पावसामुळे झालेला आहे. आणि पावसामुळे बदल असा झालेला आहे की त्याच्यामुळे या कवीला या सुंदर कवीच्या ओळी सुचलेल्या आहेत. The earth is happy, green and cheery. Oh, rain, rain, come again. Oh, rain, rain, come again. शेवट बघा कवीने तेच केलेलं आहे की बाबा तू पुन्हा पुन्हा ये, पुन्हा पुन्हा ये. कशासाठी? तर ही पृथ्वी, ही अर्थ जी आहे ती कशी झाली पाहिजे? ग्रीन झाली पाहिजे, फ्रेश झाली पाहिजे, ब्युटिफुल झाली पाहिजेत आणि एव्हरीवन शुड बी हॅप्पी झाला पाहिजेत. तर त्याच्यासाठी पावसाला कवी पुन्हा पुन्हा बोलवत आहे. Thank you for watching my video and please like, share and comment my channel Vidya Crown and please subscribe it by pressing bell icon. And thank you again. Wish you all the best.